नमस्कार उद्योजक मित्रांनो. उद्योजक गाथामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कधी विचार केलाय का की दोन माणसं एकाच ऑफिसमध्ये काम करतात, पण एकाचा पगार लाखात असतो आणि दुसऱ्याचा फक्त काही हजारात. दोन व्यावसायिक एकच वस्तू विकतात, पण एकाकडे गर्दी असते आणि दुसऱ्याकडे कोणी फिरकत नाही. हे सगळं नशिबामुळे नाही, तर ते आहे व्हॅल्यूमुळे. आजच्या जगात तुमची किंमत लोक तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि ती वाढवता. जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुमचा आदर करत नाहीत किंवा तुम्हाला हवं तसं यश मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण 5 अशा प्रभावी पद्धती पाहणार आहोत ज्यानं तुम्ही तुमची ब्रँड व्हॅल्यू शून्यातून शिखरावर नेऊ शकता. पहिली पायरी म्हणजे स्वतःबद्दलचा दृष्टिकोन. स्वतःचा आदर करा. जर तुम्ही स्वतःला मी सामान्य आहे किंवा मला काहीच जमणार नाही असं म्हणत असाल, तर जग तुमच्यावर विश्वास का ठेवेल? तुलना थांबवा. सोशल मीडियावरील इतरांच्या हायलाइट रीलसोबत स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका. तुमची स्पर्धा कालच्या तुमच्या स्वतःच्या आवृत्तीशी असली पाहिजे. देखावा नाही, दर्जा वाढवा. किंमत कपड्यांमुळे तात्पुरती वाढते, पण ज्ञानामुळे कायमस्वरूपी वाढते. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कौशल्यात गुंतवणूक करा. एखाद्या साध्या लोखंडाच्या तुकड्याची किंमत 100 रुपये असेल, पण त्याच लोखंडापासून जर घड्याळाचं स्प्रिंग बनवले तर त्याची किंमत लाखात जाते. फरक कशाचा आहे? प्रोसेस आणि व्हॅल्यू एडिशनचा. हाय इन्कम स्किल्स शिका. डिजिटल मार्केटिंग, सेल्स, पब्लिक स्पीकिंग किंवा तुमच्या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान शिका. मास्टरी मिळवा. कोणत्याही एका गोष्टीत इतके परफेक्ट व्हा की तुमच्या कामाला दुसरा पर्याय उरणार नाही. जेव्हा तुम्ही रिप्लेसेबल नसता, तेव्हा तुमची किंमत आपोआप वाढते. तिसरी गोष्ट, तुमचा वेळ कोणाला द्यायचा हे ठरवा. अवेलेबिलिटी. तुम्ही जर प्रत्येकासाठी 24 तास उपलब्ध असाल, तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. स्कॅर्सिटी ही किंमत वाढवते. हिरा मौल्यवान आहे, कारण तो रस्त्यावर पडलेल्या दगडांसारखा सगळीकडे मिळत नाही. नाही म्हणायला शिका. जिथे तुमचा आदर नाही किंवा जिथे तुमचा वेळ वाया जातोय, तिथे स्पष्टपणे नाही म्हणा. यशस्वी उद्योजक तेच असतात जे फालतू कामांना नाही म्हणतात, जेणेकरून ते महत्त्वाच्या कामांना हो म्हणू शकतील. चौथी पायरी, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता? प्रभावी संवाद. कमी बोला, पण अर्थपूर्ण बोला. जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा समोरच्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. बॉडी लँग्वेज. ताठ बसा. डोळ्यात पाहून बोला आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवा. तुमचा आवाज दबलेला नसावा. ऐकण्याची कला. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकणाऱ्या माणसाची किंमत समाजात जास्त असते, कारण तो विचार करून बोलतो. पाचवी आणि शेवटची गोष्ट, बोलण्यापेक्षा करून दाखवा. नुसत्या गप्पा मारणाऱ्यांची किंमत नसते, तर रिझल्ट देणाऱ्यांची किंमत असते. तुम्ही दिलेला शब्द पाळता का? तुम्ही वेळेवर काम पूर्ण करता का? तुमची इंटेग्रिटी हीच तुमची खरी मार्केट व्हॅल्यू ठरवते. तर मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवणं ही एक दिवसाची प्रक्रिया नाही, तो एक प्रवास आहे. आजच स्वतःला विचारा, मी आज स्वतःमध्ये काय नवीन व्हॅल्यू ॲड केली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर उद्योजक गाथाला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याला स्वतःची किंमत ओळखण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मौल्यवान आहात. फक्त स्वतःला पैलू पाडण्याची गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.